today we are at Sweet Fusion Ice Cream and Faluda. So guys, let's try and see. Also we are going to have a competition, so let's see how it is. Count the memories, not the calories. Very important message for everyone because you only live once, so eat and happy. Hi. So तुम्ही काय रेकमेंड कराल की आपण काय सांगू? बेसिकली कन्सेप्ट काय की एका बाउलमध्ये तुम्ही जो फ्लेवरचा स्कूप चॉईस करणार त्याची स्कूपिंग, त्यानंतर आपल्याकडे एक मलाई कुल्फी, ती मलाई कुल्फी आणणार, त्यानंतर फालुदा जाणार, नंतर रबडी जाणार आणि हे सगळं आपलं मूवमेंट रबडी फालुदा, त्यानंतर जेली पण एक आपल्याकडे आणि वरती गार्निशिंगसाठी आपण एक ड्रायफ्रूट बनवतो ते पण येणार आपली ही स्पेशलिटी. आणि बाकी आपल्याकडे मेनमध्ये आहेत स्कूप्स आहेत, कुल्फी आहेत, रबडी विथ कुल्फी आहे, त्यानंतर शेक्स आहेत, ड्रिंकिंग वॉलचं पण आहे. माझ्या तोंडाला ऑलरेडी पाणी सुटतंय, खूप टेम्पटिंग वाटतंय. सो लेट्स सी कसं असणार. सॉरी कुल्फी टिफिन घेऊया, राजभोग घेऊया आणि नेक्स्ट फ्रेश ओके. आणि एक स्कूप मला चॉकलेटचा. आपण आता स्टार्ट करू शकतो किचनमध्ये. गाईज एकदम फ्रुटी असं स्मेल येतं. आय रिली लव्ह द फ्रेग्रन्स. असं वाटतंय की मी प्रॉपर एक आईस्क्रीम जे सेटअप असतं, आईस्क्रीम पार्लर असतं, जसं एकदम फ्रुटी स्मेल करतं तसं येतं इकडे स्मेल. सो आय एम व्हेरी एक्साइटेड टू सी हाऊ हिअर कम हिअर. तुझं नाव काय? संजीवनी. संजीवनी, समीक्षा नाही, सुदीक्षा दिनेश. मी हे पण बरोबर बोलणार ती नाव, पण मी स्वतः मग थोडंसं हे झाले दिनेश. सो दिस इज बिहाइंड द सीन्स. ऑल्सो एक इम्पॉर्टंट गोष्ट की एव्हरीवन दॅट यू कॅन सी हिअर सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. ओके, सो देर इज नो एक्सटर्नल स्टाफ जे इन्क्लुडेड आहे इकडे. आणि दॅट इज द रिझन वाय, बिकॉज ह्यांचं इन हाऊस आहे, पूर्ण फॅमिली वर्क करते. तर हायजीन मी पर्सनली इकडे किचनमध्ये आल्यावर मी बघते, हायजीन इज टॉप नॉच. मला कुठेच इकडे असं थोडंसं पण काही आईस्क्रीम पडलेलं किंवा इकडे तिकडे वस्तू दिसत नाही. एव्हरीथिंग इज टॉप नॉच. सो आय रेकमेंड की इनसाईड सर्विस पण तेवढीच क्लीन आहे जिकडे बाहेर जेवढी आम्हाला दिसते. Guys, look at this. Yummy, yummy, tasty, tasty. ते आमचे येस जे थांबलेले आहेत, आमचे कम्पेटिटर्स जे थांबलेले आहेत. हा दुसरा जो ऑलरेडी शूट मध्ये बिझी आहे. सो गाईज स्टे ट्यून्ड. वी आर टेस्टिंग द फ्युजन स्पेशल मटका रबडी फालुदा. अँड आम्ही ऑलरेडी 1-2 खाल्लेले आहेत स्पून्स आणि आपलं शॉर्टसाठी ऑलरेडी रिव्ह्यू दिलेला आहे. बट आय विल टेल यू पर्सनली दॅट आय लव्ह इट. एवढं फ्रेश आईस्क्रीम आणि ड्रायफ्रूट्स फुल लोडेड आहेत. त्यांचं जे बाय द वे जी शेव आहे जे आपण फालुदामध्ये यूज करतो आणि त्यांचे जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे इन हाऊस आहेत. सो आय विल रबडी पण ते लोक इन हाऊस बनवतात. सो गाईज यू शुड डेफिनेटली ट्राय दिस. असा कन्सेप्ट आणि असा फालुदा बिलकुल नाही खाल्ला आहे. जेव्हा त्यांनी मला रेकमेंड केलं की रबडी फालुदा तुम्ही ट्राय करा विथ आईस्क्रीम, तर मी थोडा डायसी होती बिकॉज दोन्ही पण स्वीट एलिमेंट्स असतात आणि ते दोन्ही एकत्र आल्यावर ते कधी कधी ओव्हर पॉवर करतं. बट पर्सनली हे खाताना त्याचं जे रबडी होती आणि आईस्क्रीम होतं, दोघांचा बॅलन्स खूप छान होता. आणि मी स्वतः रेकमेंड करेन की जर का हा त्यांचा स्पेशालिटी आहे, सो यू शुड कम युअर अँड ट्राय दिस डेफिनेटली. हा खूप छान प्रोडक्ट आहे आणि आय थिंक रिजनेबल जे त्यांनी प्राइसिंग लावलं इकडे खूप रिजनेबल आहे विथ द क्वांटिटी अँड द क्वालिटी. त्यांची जी ड्रायफ्रूटची क्वांटिटी होती आणि त्याचं जे बॅलन्स होतं ऑफ ईच एलिमेंट. गाईज कम हिअर ट्राय.
आणि प्लीज मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही ट्राय केलंय आणि तुम्हाला आवडलं की नाही ती गोष्ट. Oh, I drank, no. Guys, मी खाल्लाय. I'm right, guys. मी खाल्लेला आहे, मी पिलेला आहे राजभोग ड्रिंकिंग आणि त्याचा फ्लेवर खूप छान होता. एकदम ड्रायफ्रूट लोडेड होता. फालुदाचा पण थोडासा त्याच्यात एक ट्विस्ट अँड टर्न होता. ज्याच्यामध्ये फक्त ते ड्रिंकिंग म्हणजे असं फक्त राजभोगचं मिल्कशेक असं नाही लागला, त्याच्यामध्ये फ्युजन ऑफ फालुदा होतं. सो आय रिली लव्ह द फ्लेवर आणि मी रेकमेंड पर्सनली करेन बिकॉज माझा एक फेवरेट आहे. यू शुड ट्राय दिस वन. निहाल, तुला काय वाटतं? मी घेतला होता ड्रायफ्रूटवाला आणि ड्रायफ्रूट फुल्ली लोडेड होतं त्याच्यामध्ये, की म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये मला वाटलं मी चुकी केली ते घेऊन ड्रायफ्रूट जात होते. पण टेस्ट म्हणजे एवढी भारी होती की मी सगळ्यांना रेकमेंड करेन की प्लीज येऊन ट्राय करा. आणि लास्ट होता तेजस. काही त्याच्याकडनं रिव्ह्यू थोडेसे जास्त खूप मस्त होतं. कोणता मला तुमचा? कळलं नाही की मी फास्ट खात होतो म्हणून, पण टेस्टला खूप बेस्ट. ह्याचा होता कुल्फी ड्रिंकिंग. कुल्फी कुल्फी ड्रिंकिंग ज्याच्यातले कुल्फी आम्ही ऑलरेडी थोडे ढापलेले होते आमच्या बाकी मेंबर्सनी, म्हणून तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसले नसतील. पण जे आपलं शॉर्ट्स येणार आहे किंवा आपल्या इंस्टाग्रामवर येणार आहे त्याचं मेकिंग मध्ये तुम्हाला नक्की दिसेल की ते किती लोडेड होतं. सो ते पण तुम्ही नक्की चेक करा. आपल्याबरोबर आहे दिलीप काका. काका, आम्ही लोकांनी खूप वेळा येता जाताना हे शॉप बघितलं आणि आम्हाला खूप चांगलं वाटलंय थीम. तर तुम्ही कधी चालू केलं? रामनवमीला. आणि म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्ही हे का सुरू केलं? फालुदा असं स्वीट का तुम्ही डेझर्ट असा विचार केला? बिझनेस करायचा. बिझनेस करायचा म्हणून. आणि मी बघितलं की तुमच्या इकडे सगळं तुमची फॅमिलीच आहे. तर द बेस्ट थिंग इज मला हे खूप चांगलं वाटलं कॉन्सेप्ट. मी आतापर्यंत गेले आहे खूप आउटलेट्सला, पण मी असं बघितलं नाही. हा कॉन्सेप्ट खूप युनिक होता. सो काका, तुम्ही खूप काइंड ऑफ लकी आहात की तुम्ही अख्खा फॅमिली एकत्र हे चालवताय. आणि आत्महत्या पण आपण बघितलंच, पण मनापासून मी त्यांना विश करते की अजून तुम्ही ग्रो करा आणि असंच तुम्ही सगळ्यांनी मिळून फॅमिलीने एकत्र असा बिझनेस करत राहा. आणि थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू गाईज. बाय. सर्विस गाईज खूप फास्ट आहे. खूप रश होता. रश आज मध्ये आम्ही आलेलो होतो नाईट टाईम असतं डेझर्ट खाण्याचं, पण खूप पटकन भेटलं आम्हाला. वेटिंग मला वाटतं बिलकुल पण आमचं जास्त नव्हतं. सो वे टू कम नाव. बाय. गाईज, फायनली रात्रीचा 1 वाजून गेलेला आहे आणि आपण पोचलो आहोत घरी. निहालने आम्हाला आता ड्रॉप केलं आहे अँड वी विल टेक द बाईक अँड मूव फॉरवर्ड होम. सो आम्ही लोकांनी खूप खाल्लं आहे, खूप शूट केलं आहे आज. सो गाईज, आणि बाय द वे द गुड न्यूज इज की आपले 2000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. जस्ट व्लॉग. कॉंग्रॅच्युलेशन. 1 वाजता गाईज, हळू बोला. थँक्यू सो मच. सो गाईज, थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. आणि हा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. Like this video will be out soon. हा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल. The video will be out soon. So guys, निहाल कसं वाटलं तुला आज आपला शूट? हो, खूप भारी वाटलं. पर्यंत भरलं गाईज खूप आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर 2K.